SC/ST आरक्षण वर्गीकरण आणि क्रिमिलेअरची अट रद्द करण्यासाठी आंबेडकरवादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली काढली आहे। तर SC/ST आरक्षण वर्गीकरण आणि क्रिमिलेअर अट रद्द करण्यासाठी आज भारत बंदचे आवाहन करण्यात आले। त्या अनुषंगाने आज नांदेड शहरातील आंबेडकरवादी संघटना आणि बसपाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली काढण्यात आली आहे। नांदेड बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे। जिल्हाधिकाऱ्यांमार्फत SC/ST आरक्षण वर्गीकरण रद्द करण्यासाठी निवेदन पाठवण्यात आले। अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील शैक्षणिक व नोकरी विषयक आरक्षणासाठी उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअरची अट लागू करणारा माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल तो आमच्यावर अन्याय अत्याचार करणारा निकाल आहे आणि त्याच्या विरोधामध्ये म्हणून आज आम्ही या भारत बंदमध्ये सामील झालेलो आहोत। वेगवेगळ्या पद्धतीने जातीयवाद्यांनी शेकडो वर्षापासून आम्हाला छळलेला आहे। आता छळण्याचा हा सुधारित मार्ग भारताच्या पंतप्रधानांनी सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आमच्यावर हा लादलेला आहे आणि आमच्यावर होत असलेला हा अन्याय माननीय नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून लोकसभेमध्ये ठराव पारित करून हा सुप्रीम कोर्टाचा निकाल रद्द करावा आणि जे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लोकांना ज्या पद्धतीचं आरक्षण मिळत होतं त्या पद्धतीचं आरक्षण पूर्ववत आम्हाला मिळावं, ते चालू करावं अशा पद्धतीची विनंती करायला आम्ही आलेलो आहोत। जर आमच्या या विनंतीला मान नाही दिला तर मग मात्र आम्ही खूप मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येनं नांदेडमध्ये मोर्चाच्या स्वरूपामध्ये रस्त्यावर उतरू आणि त्यावेळेस जर अनुचित प्रकार घडला तर याला सर्वस्वी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि भारत सरकार जबाबदार राहील। 1 ऑगस्ट 2024 रोजी या देशाच्या सुप्रीम कोर्टामध्ये 7 जजेसच्या बेंचने SC/ST आरक्षणाच्या संदर्भामध्ये वर्गीकरण आणि क्रिमिलेअरची अट लावली। ही जी लावलेली अट होती ही असंवैधानिक असल्यामुळे SC/ST समाजाचा उद्धार आणि विकास रखडण्याकरता आणि तो रोखण्याकरिता ही लागलेली अट येणाऱ्या त्यांच्या भविष्याकरिता घातक आहे। त्यामुळे सर्वप्रथम या निर्णयाच्या विरोधामध्ये बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुश्री कुमारी बहन मायावतीजी यांनी सर्वप्रथम आवाज उठवला आणि त्याचा निषेध केला। त्याचीच एक बाजू म्हणून 21 ऑगस्ट 2024 म्हणजे आज रोजी भारत बंदचे आवाहन बहन मायावतींनी केले आणि त्या आव्हानाला बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश आणि नांदेड जिल्ह्याच्या वतीने आम्ही समर्थन दिलेले आहे। त्यामुळं आज छत्रपती चौक नांदेड या ठिकाणापासून क्रांतिबा ज्योतिबा महात्मा फुले या पुतळ्यापासून हार अर्पण करून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तमाम फुले शाह आंबेडकर विचारधारेचा चळवळीत कार्य करत असणारा संपूर्ण समाज आमच्या सोबत आला आणि आम्ही सर्वांनी मिळून जिल्हाधिकारी यांना हा कायदा रद्द करण्याकरता जिल्हाधिकारी यांच्या मार्फत या देशाचे राष्ट्रपती महामहिम भारत सरकार नवी दिल्ली यांना निवेदन पाठवलेले आहे। बदलापूर घटना प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्या अशी मागणी करत शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। तर बदलापूर येथे झालेल्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। त्यावेळी बदलापूर येथे झालेल्या घटनेचा निषेध करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा तसेच संबंधित आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसह दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात येते। यावेळी धुळे शहरातील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। यामध्ये शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बदलापूरला जी घटना झालेली आहे, सर्वप्रथम बदलापूरला जी घटना झाली आहे ती
निंदनीय शब्दांच्याही पलीकडे आहे, क्रूर कृत्य आहे. सर्वप्रथम म्हणजे हे की ज्या बालिकेवर अत्याचार झाला त्या बालिकेचे पालक हे पोलीस याच्यात गेलेले असताना सुद्धा त्या घटनेला 12 तास का लागलेत नोंदवायला, आणि त्याच्यानंतर सुद्धा बालिकेला जे आरोग्य प्राथमिक तपासणीचं ते द्यायला पाहिजे होतं पोलिसांकरवी ते पण झालेलं नाहीये. आणि ही घटना माहिती पडल्यावर सुद्धा जर प्रशासनाकडून आणि आलेल्या सद्यस्थितीत असलेल्या सरकारकडून जर दखल घेतली जात नसेल तर हे कृत्य निंदनीय आहेच. आणि आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं, उबाटा गटाच्या वतीनं याच्या जे सदर दोषी आहेत त्यांना तात्काळ निलंबित केलेलेच आहेत, पण त्यांना त्या गुन्ह्याची सदर तपासणी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. संस्था चालकांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात यावा. पोलिसांकडनं ज्या चुका झाल्या त्यांची तात्काळ तपासणी करण्यात यावी. आणि ज्यांच्यावरही ज्या याने कृत्य केलेले आहेत त्या सदर व्यक्तीला कुठलंही काही न करता ऑन द स्पॉट फाशीची शिक्षा द्यावी, तरच ह्या गोष्टींना आळा बसू शकेल एवढं आम्ही मानतो. नाहीतर